फायनली आज शिवाच्या शाळेचं ॲडमिशन झालं. तसं तर शाळा सुरू होऊन 15-20 दिवस झाले, पण आम्हालाच लेट झालं ॲडमिशन घ्यायला, कारण की तो अजून 3 वर्षांचं कंप्लीट नाही. म्हटलं 3 वर्ष पूर्ण झाल्यावर डायरेक्ट नर्सरीलाच पण त्याला आता आम्ही प्ले ग्रुपला ॲडमिशन घेतलंय. म्हटलं जरा बसण्याची वगैरे सोय होईल. आता बाकीचं किट तर त्याला स्कूलमध्ये भेटलं होतं, पण स्कूलचा युनिफॉर्म बाहेरून घ्यायचा होता. तो घेण्यासाठी आम्ही पिंपरीत आलो. आताच रेनकोट पण घ्यायचं होतं, पण शिवाच्या मापाचं भेटलंच नाही, तर ते राहू दिलं, नंतर कधीतरी घेऊ. त्यानंतर गेलतो आम्ही टिफिन बॉक्स आणि वॉटर बॉटल घेण्यासाठी. मी ऑनलाईन पण बघितली होती टिफिन बॉक्स, पण जास्त काही मला आवडले नाही, मग दुकानातच घेतले त्यामुळं. आणि हे सगळे वॉटर बॉटल आणि टिफिन बॉक्स आतमधून स्टेनलेस स्टीलचे, सगळ्यांची क्वालिटी पण खूप छान आहे. नंतर आम्ही गेलतो शिवाचे पासपोर्ट साईज फोटो काढण्यासाठी ॲडमिशनसाठी जे लागत होते. त्यानंतर घरी आलो आणि दुपारपासून जे पाऊस पडायला सुरुवात झाली ती संध्याकाळ झाली तरी चालूच होतं. आणि आता पाऊस चालू आहे म्हटल्यावरती संध्याकाळचा चहा तर बनलाच पाहिजे. इकडे चहा बनवला होता आणि आज मी बनवणार होती पालक पनीरची भाजी, ज्याची रेसिपी मी तुमच्यासोबत पण झटपट अशी शेअर करणार आहे. त्यासाठी आधी मी पालक 10 ते 15 मिनिटं शिजवून घेतला आणि त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घेतली. तर हे पालक पनीर मी पण पहिल्यांदाच बनवते आहे आणि माझ्यापाशी घरात जे पण मसाले आहेत मी तेवढ्याच सिंपल अशी भाजी बनवणार आहे. त्यासाठी तेल तापल्यावर आधी जिरं टाकलं, जिरं तडतडल्यावर कांदा टाकला, आलं लसूणची पेस्ट टाकली, टोमॅटोची प्युरी टाकली आणि त्यात मी घरी बनवलेला कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकलं, पालकची प्युरी टाकली, नंतर पनीर टाकलं. इकडं भाजी होईपर्यंत चपात्या पण बनवून घेतल्या होत्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.